बातमी आहे बारामतीमधून। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागलाय। या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामं ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील विकास रथ आता फिरू लागलाय। 2 दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामांचा रथ देखील आता बारामतीमध्ये फिरू लागलाय। त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात असून लोकसभा निवडणुका लागायच्या अगोदरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू झालाय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे ह्या शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बारामती लोकसभेच्या उमेदवार असल्याचं निश्चित झालेलं आहे। यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता या ठिकाणी फिरू लागलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मी बारामतीतील झारगरवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या संसदेमध्ये भाषण आणि त्यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता ग्रामीण भागात देखील आता फिरू लागलेला आहे। एकूणच या ठिकाणी अद्यापही लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत, मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूने 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून केलेला आढाव्याचा रथ शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये फिरू लागलेला होता आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील रथ या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये फिरू लागलेला आहे। यामुळे एकूणच लोकसभेच्या निवडणुका जरी लागलेल्या नसल्या तरी मात्र आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही गटाकडून आणि दोन्ही उमेदवाराकडून या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी फिरा आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।